चुकीचं बोललो ना तुझ्या बाशी? आय एम सॉरी. एक लक्षात येते का पण मारुती मामा आपल्या घरी आला होता. किती मोठी गोष्ट आहे. हा एनिवे तू मामांनी जो किराणा आणला त्याने बनव मुगाची खिचडी. आणि मी आलोच. आता कुठं होतंय? आता नाही सांगू शकत. पण आजीसाठी एक गिफ्ट आणायला चाललो असं समज. आलोच. लवकर या. आधी पारू कडे चोप. एकदम चॉप. काही बोलायचं नाही आता. ह्योच माझा खरा नातू आहे आणि खरं नातं यांनाच निभावलंय. जेव्हा मला गरज होती तेव्हा ह्योच माझ्या जवळ होता. माझी सेवा केली. तेव्हा कुठे होतास तू? फक्त रक्ताचं नातं असून चालत नाही. ते निभवावं बी लागतंय आणि खऱ्या अर्थानं यांनी निभावलंय ते. तुम्हा समध्यांना सांगते, हाच माझा खरा नातू आहे, माझा आधी. माझं चुकलं. हे लोक खरं बोलतात. मी तुझा नातू नाहीये. खरं मला माफ कर. तुला काय वाटलं मला डोळ्यानं दिसत नसलं म्हणून माणसं ओळखता येत नाहीत वय? अरे तू आलास त्या पहिल्याच दिवसापासून मी तुला ओळखलं होतं का तू माझा नातू नाही. तुम्हा समद्यांना ठाव आहे का ह्यो कोण आहे? आपल्या अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आदित्य किर्लोस्कर आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर ज्यांनी आपली चाळ वाचवली, आपलं पुनर्वसन केलं आणि ज्यांच्यामुळं आपण रोजगार कमावतो, त्यांचा ह्यो मुलगा म्हणजे आपल्यासाठी राजकुमारच आहे. पण इथं झोपडीत राहिला तो. पण आपण त्याची कदर नाही केली कधी. आदित्य किर्लोस्कर, तुम्ही आमचं मालक आहात. इथं झोपडीत राहिला आणि मला आजीचा मान दिलात. आजी पुरतं बनवणं इतकं सुद्धा सामान नाहीये घरात. माझ्याकडचे पैसे संपलेत. पण आजीसाठी जेवण तर बनवावं लागेल ना यार. पारू तुमच्याकडं 2 वेळेला खायला अन्न आहे ना, चांगले कपडे तुम्हाला घालायला. आम्ही सुखात आहोत. हा माझ्याशी बोला ना डिरेक्टली. पारूला कशाला ऐकवत आहे सगळं? मी माझ्या बायकोचं पोटही भरू शकतो आणि गुण्या गोविंदाने तिच्यासोबत संसारही करू शकतो. तू अजिबात माझी काळजी नको करूस. 2 वेळेचं सुद्धा अन्न तुला खायला मिळत नाही पारू. किती संघर्ष करावा लागतोय तुला त्या
2 वेळच्या अन्नासाठी काय मिळवलं हे लग्न करून? उलटी तर आपल्या घरात असताना अर्धी भाकरी सुद्धा होय ना सुखानं खात होतीस तू, पण नाही. हट्ट केला तू हट्ट. आहिल्या मॅडम, मारुती सावित्री मला म्हणाली ती जेवण घेऊन आली होती तुझ्यासाठी, पण तू जेवायला नकार दिलास. असं करून कसं चालेल रे? तुला असं हरलेलं नाही बघू शकत. मग काय करू मॅडम? म्हणजे आयुष्य ह्या वळणावर येऊन मला उभं करल असं कधी वाटलं नव्हतं. मी पापी आहे. माझ्यामुळं, माझ्या मुलीमुळं तुमच्या घरावर एवढं मोठं संकट आलं. तुम्हाला आपल्या पोटच्या पोराला दूर करावं लागलं. माझे आदित्य बाबा, महालात राहणारा राजकुमार झोपडीसारख्या घरात राहायला लागला माझ्या पारूमुळं. पण त्यांना असं वाटतंय की त्यांनी जे काही केलंय ना ते त्यांना समज मिळालंय, पण तरी सुद्धा हे दोघही सुखी नाहीयेत. पण माझ्या पारूला आहे ना, तिनं केलेल्या पापाची फळं भोगायला लागणार. तिची सुरुवात झाली. मारुती